मंडळी, सुखदुःखांच्या लपंडावात हास्याचे खेळ खेळायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य कथा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या सूर पारंब्या खेळणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत आहे. भरघोस कौतुकानं त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, गावातल्या एका मुलाचं स्थळ आलंय मुंबईतल्या एका चाकरमान्याच्या मुलीला. चला तर बघूया हे लग्न जुळतंय का ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलीस कलाकारांना. काय ऐकत झोपता काय खायला काय झोपायची कलंटाव लगेच नाही. वा वा मस्त. म्हणजे पोहे अगदी ना उभ्या आयुष्यात मी असं कधी खाल्लेलं नाही ना. ताई तुमच्या हाताला चव आहे. मेवण्यानू हो नशीब काढलं. हो नाही माझी तशी बायको तशी मजबूतच आहे. पण दाजी तुम्ही इथे अचानक कसे आले? मेवण्यानू हो म्हणजे तुमची तुतारी अजून चालूच आहे. औषध उपचार करून काही बुजवली ना आतापर्यंत? अहो कसला काय बुजवताय? ह्यांचं आपलं हे बोलतात की भंगारवाले तेच त्यांना कळत नाही. शेवटी आपले सुरूच असतंय त्यांचं. हा गप गप गप. तुला काय मध्ये मध्ये बोलायचंच आहे. पण भाऊजी तुम्ही असे अचानक कसे आले? ते काय आहे बाबल्या मोठा झाला का आता त्याचं लग्न हुरकून घ्यायला काय समजलं? नाही 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 आता बाबल्या मोठा पण झालाय आणि आता लग्न पण केला पाहिजे. आणि बाबल्या दिसतो पण काय बाबल्याला काय शोधायला लागणार आहे पोरगी? असं उभं केलं तर रांग लागेल अशी पचकन. बघितली हाय पोरगी बघितली कोण आहे? कोलवणकरांची. कोलवणकर कुठलं हो? इथलं इथलं म्हणजे तुम्ही हो तुमची चिमणी नाही काय तुमची पोरगी काय? ही माझी काय झालं काय नंतर नोकवा दाखवायला आला तेव्हा ही माझी पोरगी तुमच्या ह्या पोराला मोरे भाऊ एवढा कॉन्फिडन्स कुठे आणला? काय झालं? हे मम्मी मी नाही आत्याच्या मुलाबरोबर लग्न करणार आहे. मला अजिबात लग्न नाही करायचं. तो बघतोय बघ कसा. शिवाली असं नको ना बोलूस. तुला मला ना समजायला वेळ लागेल पण एकदा समजलीस ना तर वेळ लागेल. तू जरा वेळ घे आणि बस. चीप क्रिंज आणि किती घाणेरडे लाईन मारतोय हा पटवायसाठी. मम्मा मला नाही करायचं लग्न प्लीज. नाही नाही बस बस बसतोय बघ ना. नाही काय मोरे भाऊ कसं आता तुम्ही बोलताव ते बरं आहे. नाही नात्यात हवं आपण म्हणजे कसं ह्यांची बहन तुम्हाला दिलेली आहे म्हणजे ह्याचा ह्यो मामा मी मामी मामाची पोरगी आत्याचा पोरगा कसं नात्यात आहे. आणि आपल्यात काय पद्धत पण आहे ना मामाची पोरगी करायची म्हणून. पण मग आता पद्धत आहे म्हणून प्रत्येकाने मामाची पोरगी केलीच पाहिजे असं बंधन पण नाही ना. आता मी काय ह्यांच्या मामाची पोरगी आहे आम्ही केला आणि ह्यांच्या मामाची पोरगी असती तर ही तुतारी काय गळ्यात बांधून घेतली असती? गप 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 गप. प्रॉब्लेम काय तुला? हाच प्रॉब्लेम आहे. शेवटचा शब्द किती खेचताव? शेवटच्या शब्दावर जेवढं टिकता तेवढं संसारात इतर वेळी टेकता. म्हणजे एखादी गोष्ट मनात आली तर सुरू करायची पण पूर्णत्वाला नेईपर्यंत आपला हे खातू हलू तुम्ही पण माझी बहीण तुम्हाला दिली ना म्हणजे माझ्या बहिणीचं मी वाटायला करून घेतलं. म्हणजे प्लॅटॉनिक आणि कातील या शब्दावरती बोलली. माझ्या मुलीचं पण तसं झालं तर मामाने डायरेक्ट एकदम टोकावरच जातो. टोकाव नाही तर काय ऐकतोय काय मामा? हे बघा मी काय म्हणतो मेवण्यानू आपण आपली नाती विसरूया. आजपासून तुम्ही माझं मेवणं नाही मी तुमचा भावजी नाही. मग तुम्ही तुमच्या घरी जावा.
हो तसं नाही हो पोरग्याचं गुण तरी ऐकून घ्याल का नाही काय आहे पोरगा माहिती आहे साधा सुद्धा गावात मान केवढा आहे त्याला मग तुम्हाला सांगतो 8वीत याला 55% मार्क होतं काका मास कम्युनिकेशन करते मी. मग 8वीत तुला 55% होतं अहो, तसं नाही मग तसं नाही म्हणजे काय आपला उगाच काय तोंडाला येतं म्हणून बोलाल काय खाऊ आहे काय 55% मिळवणं नाही, खाऊ नाही नाही. आहे काय कोणाची विषयात आणि दुसरे काय तसा उणगा नाही आहे गावात केवढा मान आहे तो आपला कोणतरी बाबू पेंटर ना त्या बाबू पेंटरच्या हाताखाली काम करतो का नाही होय काय होय तर काय रे बाबल्या काय करतोस सगळी कामं करतो मी. काय म्हणजे? म्हणजे त्याला पेपरनं वारा घालतो त्याची मली मलून देतो आणि तो दुपारी झोपला ना की तिच्या पायाची नखं काढतो आणि पायावरचे केस पण विंचरून देतो. तर पायाचे केस जरा कुरले आहेत त्याचे ते आम्ही शिल्की करायचा प्रयत्न करतो. हे बघितलं याची कामं बघितली पेंटिंग येते हा काय येतं सगळं येतं मला. फक्त काय आहे, बाबू पेंटर आहे ना तो पहिल्यांदा उंदीर काढायला शिकवतो मग मोदक आणि मग गणपती. आता मी उंदीर काढायला शिकलोय शेपटीपर्यंत आलोय डोल्यापर्यंत पोचेन. हो डिक्टो शेफ्टी काढतो हा हो परवा मला वाट उठली मी पेटवली का नाही काय समजलं तुम्हाला समजा पुढच्या वर्षी हा गणपतीचा कारखाना काढून लक्षात येत होतो का नाही बघा तुम्ही ती उंदराची शेपटी काढा नाही तर पैशाचं काय हा. पैशाचं काय पैसे नाही घेत पैसे नाही घेत मी. हा. म्हणजे? पहिली मूर्ती गेली ना की जो नारळ मिळतो ना त्यातला अर्ध वाटी खोबरं मला देतो तो. म्हणजे फक्त खोबरं नाही नाही, खोबरं नाही गुलाची ढेप पण देतो. बाबल्या ऐक 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 माझ्या पोरीला तू आयुष्यभर गुलाची ढेप आणि खोबरं देणार आहेस म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं खोबरं करशील तू हा? कसं आहे माझी पोरगी आहे ना पिझ्झा बर्गर हे खात वाढलेले आहे त्याचा खर्च तुला परवडणार आहे? हा? मामा देवाचं काम आहे ना ते. आणि असं म्हणतात की जो चोच देतो ना तो दाना पण देतो काय मामी. मग दाना घ्या आणि उडून जा ना माझी चिमणी कशाला मागतो हो निरागस केवढा आहे माझा पोरगा सगळं आईशीचं गुण घेतील निरागसपणाचं नाही भाऊजी बरोबर आहे माझ्या बहिणीकडे ना निरागसपणा होता पण ह्याच्याकडे मूर्खपणा आहे. हा? नाही कसं आहे माझ्या मुलीचं शिक्षण झालंय ते आता इजिप्तला शिफ्ट होणार आहे. जर्मनी इजिप्तचा फाटा क्रॉस केला की जर्मनी तिकडे जाणार आहे बिकॉज आय लव्ह जर्मनी. हा सुद्धा आय लव्ह जर्मनी लव तू पण लव जर्मनी आहे लय लव जेवायचं पण खोटं नाही मी काय म्हणतो ऐकलंच काय पोरी म्हणजे तू जिकडे जाशील ना त्याला इकडे घेऊन जा हा जाशील ना जर्मनी मी जर्मनीत जाईल तिकडच्या कारखान्यात काम करेल तिकडच्या शेपट्या काढेन काय प्रॉब्लेम नाही. नाही करायचं लग्न. अगं, का नाही करायचं म्हणा काय वाईट आहे त्याचा केवढा द्या का नाही पोरगा माहितीये तुला भाऊजी आपण पोरीचं वगैरे लग्न लावून देऊ शकतो पण त्याच्याकडे काय अशी वेगळी गोष्ट आहे जेणेकरून आपण लग्न लावून देऊ शकतो. आता वेगळं म्हणजे काय हो तुम्हाला सांगतो केवढा म्हणजे गावात एवढा मान आहे त्याला ना गावात जर नाटक असेल तर ह्याला घंटा वाजवायला बोलवतात त्याशिवाय नाटक सुरू होत नाही काही रे बरोबर नाही म्हणजे नाटकात काम करतो हा नाही म्हणजे ऍक्टिंग करतो नाही नाही एवढी येत नाही मला पण मी बाकीचं काम करतो सगळं. म्हणजे काय करतो म्हणजे मेकअप करतो मी पहिलं कानाची पाकळी रंगवतो मग मला कळतं शेड कुठली पाहिजे गालावर त्यानुसार मी गालावर मेकअप करतो. नंतर मग गंगावन असतं ना त्यातलं टेनं काढतो उवा काढतो हा आणि तो बाणान पोपटाचा डोला फोडायचा सीन असतो बघा तिथं पोपट म्हणून उभा राहतो. हा कौतुक करतात. आणि हे तर काहीच नाहीये नल दमयंतीचं नाटक असतं ना तर दमयंती ना वनात बसलेली असते नलाची वाट बघत तर यायला लेट करतो ना तोपर्यंत तिला मच्छर चावतात मग ती खाजवीत बसते मग बरोबर दिसत नाही ना. म्हणजे आता दमयंती नाटकात असं खाज होते बरं दिसणं काय पूर्वीची दमयंती पण खाजवायची नाही ना म्हणजे आताची खाजवत बसते काय बोलाल तुम्ही मोर्या भाऊ नाही या अशी सगळी भांडणं होतात म्हणून मी काय करतो या बोटांच्या फटीत आहे ना अगरबत्ती लावतो आणि तिच्या अशा पायाजवळ फिरवत राहतो मच्छरची. त्यांना दिसत नाही सगळ्या करतोस तू पैशांचं काय पैसे काय मिळतात पैसे नाही घे याच्यात पण नाही पैसे नाही सरपंच मला गाडीवरनं घरी सोडतो. हा म्हणजे सकाळची नाटकाची गाडी येते ना त्याला जे हार लावलेले असतात ना ते हार माझ्या गळ्यात टाकतात आणि माझी मिरवणूक काढतात घरापर्यंत. आणि राजकारणात काय सांगू तुम्हाला हो आमच्याकडे जे नेता आहेत ना त्याला काय मान माहितीये पानं झालत नाही त्या नेत्यांचं काय रे. हा निवडणूक आली ना की अण्णा मला बोलून घेतात मग त्यांच्या प्रचार सभा असतात ना तिथली सगळी कामं मी करतो. सतरंजा उचलतो खुर्च्या लावतो बॅनर छापतो बॅनर लावतो सगळी कामं मीच करतो. आणि हे तर काहीच नाही त्यांना ना सिक्रेट मीटिंगसाठी फार्म हाऊसवर जायचं असतं ना तेव्हा सिक्युरिटी नाही नेत मला घेऊन जातात आणि मला दरवाजाच्या बाहेर बसवतात. मला म्हणतात कोण येताना दिसला ना की लगेच मला कॉल कर मग मी कॉल मारतो लगेच मग ते लगेच फाईल मिटतात आणि बाहेर येतात. ए माठ्या कोण आहेस रे तू. ओ काका तुम्ही ना तुमच्या घरात मुलगा नाही कार्यकर्ता जन्माला घातलात त्याचं ना जरा शिक्षण पूर्ण करा त्याच्याकडे लक्ष द्या.
आणि काय रे तुझे ते नेते आहेत ते अण्णा तात्या भाऊ त्यांची पोरं तिथे फॉरेनला जाऊन शिक्षण पूर्ण करतात तुझ्याबरोबर असतात आणि तुम्ही काय करता त्यांचे कार्यकर्ते बनून सतरंजा हंतरता खुर्च्या लावता बॅनर चिटकवता एकमेकांची डोकी फोडता दंगली घडवताना सगळ्या केसेस स्वतःच्या डोक्यावर घेतात करिअरचं वाटोळं लावून घेतात मूर्ख कुठला त्यांची पोरं फॉरेन मधून इथे आल्यानंतर नेतेच होतात तुम्ही कार्यकर्तेच राहता फक्त ना झेंड्या खालचा ते दांडा असतो ना तेवढाच बदलता तुम्ही कार्यकर्ते म्हणजे ना काका राजकारण्यांनी वापरून टाकून द्यायचा विषय आहे आता स्वतः विचार करा तुमच्या मुलाला कार्यकर्ता बनवायचंय की कार्यक्षम आणि मला सतरंजी उचल्याबरोबर लग्न नाही करायचं मम्मा प्लीज विंडो जरा शिक्षण पूर्ण कर चल निघूया. काही बोलली हे बोलली बे काय घाबरतो कशाला लग्नाचं अरे त्या बघू अण्णा येणार आहेत ना मीटिंग आहे आपले नेते आहेत ती बैठक आहे तिथं विषय टाकू आपले बरेचसे कार्यकर्ते लग्नाचे आहेत तर आपल्या पक्षात काही योजना असतील ती योजना राबवून सगळ्यांची लग्न लावून टाकू हा चल काय घाबरू नको चल मी बघतो काय करायचं ते वा वा कार्यकुशल हास्यवीरांनो छान परफॉर्मन्स दिलात प्रसादा सुंदर मस्त श्रमेश भावा खूप मजा आली लिहिलंच पण मस्त आणि परफॉर्म पण सगळ्यांनी मस्त केलं म्हणजे या निमित्ताने 2 फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मिळाली 2 म्हणजे सगळी फॅमिलीज अख्खी मंदार खतरनाक बेरिंग होतं खतरनाक म्हणजे हा तुझा हेल आवली लवली कोहलीसारखा गाजायला हरकत नाही म्हणजे वा 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 तथास्तु ओहो गोस्वामी सरांनी ऍक्च्युली ते झालंच ते झालं मस्त आणि पकडलं पण मस्त होतं आणि त्याच्यातला गोडवा शेवटपर्यंत टिकवून ठेवला होतास म्हणजे ते कुठे असं जास्त करतोयस असं पण नाही वाटलं त्यामुळे बॅलन्स होतं पण मजा आली खूप मोरे फॅन्टॅस्टिक नेहमीप्रमाणे ईज आणि हे छान होतं वनिता काय कमाल रिॲक्ट होत होतीस तू कमाल फॅन्टॅस्टिक बेरिंग होतं ती मुलीची काळजी म्हणजे पार साडीनी पार तुला म्हणजे तुझ्या काळजीने गुदमरून मेली असती एवढं तिला सांभाळायला लागलीस तू तिकडे कोपऱ्यात शिवा फॅन्टॅस्टिक मस्त शेवटचा पॅच फार इंटरेस्टिंग होता मजा आली सई व्हेरी नाईस परफॉर्मन्स मला असं वाटलं की खूप महत्त्वाचा विषय होता आणि तो खूप छान प्रकारे तुम्ही काय म्हणूया पोचवलात आजच्या यूथसाठी तर खूप महत्त्वाचं काय काय बोलली शिवा तू मंदार मला असं वाटतं यू स्टोल द शो फारच भारी आणि विशेष करून ना प्रत्येक वेळेला तो पंच वाजत होता असं नाही की तो सुरुवातीलाच वाजला किंवा असं नाही की तू सवय केलीस त्याची प्रत्येक वेळेला आम्हाला हसायला आलं आणि तुझ्या त्या डायलॉग डिलिव्हरीमुळे हसायला आलं असे छान छान परफॉर्मन्सेस बघायला मिळवतेत अशी आशा करते आणि शुभेच्छा देते वा वा वेल सेड हा सर थँक्यू मंडळी संगीतातील रागदारीमुळे पाऊस पडल्याचे किस्से आपण ऐकलेत पण आज सुमारिया चौगुल्या यांच्यामुळे इथे हास्याचा पाऊस पडणार आहे जो अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले विरुद्ध शिरवाडेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना ये दत्तू ये जंगल आहे हा सावकाश पटकन प्राण्यांचा चेहरा बघायचा नाही प्राणी घाबरतील ये बस कुठे बसशील सॉरी नातू आहेस माझा नातू आहेस शिष्य आहेस ना हा सॉरी गुरुजी तुम्ही सिंगल मी सिंगल आपण जंगलात घालूया काय गाण्याचं दंगल वा वा देवाकडे प्रार्थना करतो शिशिर ऋतूत कशी पानगळती होते ना तशी तुझी विनोद गळती केली पाहिजे त्याने हे विनोद मारतोस तो जंगलातून माफ करा गुरुजी हा गुरुजी हा गुरुमा नाही आल्या कोण गुरुमा गुरुमा शेवंता थोडा मारेन तुझा मी
कामवाली आहे ती, कामवाली. तिला गुरुमा कसं म्हणतोयस? तिला काय कळतं गाण्यातलं? अरे सारे गम पद निसा असं शिकवायचं असतं, त्याऐवजी ती उसाला लागला कोल्हा हे शिकवतं. ती कसली आली गुरुमा? अरे तिचं लक्ष चुकून आपण इकडे आलोय ना. आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि रियाज करतो. काल कसे आपण खाडीत गेलो होतो का नाही, पोहायला, पोहत पोहत रियाज केला. गुरुजी तुमची चड्डी मिळाली का? चड्डी कुठली? ते मगरीने हल्ला केला तेव्हा ज्या चड्डीने तुम्हाला वाचवलं ती मिळाली का? प्रकरण जरा चड्डीशी झालं होतं. ठीक आहे, पण यापुढे खाडीत पोहायला जायचं नाही. नाही. आणि त्याहून रियाज तर अजिबात करायचा नाही. लक्षात आलं? नाही अजिबात नाही गुरुजी. एका गोष्टीचं कौतुक वाटतं दत्तू, एवढा लहान असून जंगलाला घाबरत नाहीस तू. हो व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुरुजी हे जंगल मला माहितीये. कसं काय? माझा मामाच फॉरेस्ट ऑफिसर आहे इथे. फॉरेस्ट ऑफिसर आहे? हो, ते मामाच्या गावाला जाऊया म्हणून आम्ही इथेच यायचो नेहमी. जंगल पूर्ण माहितीये मला. क्या बात. पण गुरुजी आपण आता इथे नवीन काय बघणार आहे? पंडितजीची किमया. पंडितजीचा जो आवाज आहे ना त्याची किमया तू बघणार आहेस. मला सांग, तुला रागदारी माहितीये? हो, आत्ताच आमचं गाव रागदारी मुक्त केलंय. कोणी बाहेर नाही जात भाऊ, अजिबात बाहेर नाही जात कोणी. अरे ते हागिणदारी रे, हागिणदारी मुक्त झालं. मी रागदारी म्हणतोय, रागदारी. अरे म्हणजे पंडित असे गातात आणि अचानक असे दिवे वगैरे पेटतात बघ ना. तुला माहितीये का मी इकडे का आलोय? मी आता गाणं गाणार आहे आणि असे सगळे काजवे चमकणार आहेत. म्हणजे तुम्ही खरंच काजव्यांशी बोलता? ते तुमचं ऐकतात? हो हो हो. मग आमच्या आजोबांच्या श्राद्धाला येतं का? का? त्यांच्या पेंडाला अजून काजवा शिवला नाही. अरे कावळा शिवतो, कावळा. कावळा कसा असतो? हा कावळा झाला. आणि काजवा? काजवा कसा? काजवाचा आवाज कसा? अरे ते मला कशाला विचारतोस तू? काजवा तुला माहित नाही का? मला सांग. काजवा असं चमकतात ना ते असे शेकडो काजवे. ज्यांच्या बुडाला लाईट असते ते. बुडाला लाईट ही ओळख आहे काजव्यांची? बरं बरं ऐक, माझ्या रागाने, माझ्या आवाजाने आता शेकडो काजवे असे समोर येणार आहेत आणि माझं कौतुक करणार आहेत. पण पंडितजी ते येऊन खरंच कौतुक करणार आहेत की असं करणार आहे? म्हणजे त्यांच्या बुडाला लाईट असतो ना, ते लाईट दाखव. बुडाला असू दे नाही तर इथे असू दे, कौतुक करणार हे महत्वाचं, चमकणार हे महत्वाचं. हा पण पंडितजी आता काजवे पुढे जात असतात ना, मग त्यांना मागे लाईट काय? मागचा काजवा असतो ना त्याला दिसण्यासाठी. त्याला लाईट काय असतो? त्याच्या मागे जो काजवा असतो त्याला दिसण्यासाठी. असं काजव्यांचा थवाचा थवा जात असतो पुढे. मग सगळ्यात पुढे असतो त्याच्याकडे काय असतं? तुझ्या बापाचा लोटा. त्याच्याकडे काय असं? मला काय? हा का प्रश्न आहे? तो समाजसेवक असतो. काजवा जातो एकटाच पुढे, अंदाजे जातो. तू कसा अंदाजे गातो तसा तो अंदाजे जातो. तू प्रश्न काहीतरी विचारतोय. पंडितजी आपण असं करूया का, आपण मागे बल्ब लावूया, म्हणजे काजव्यांसोबत आपण लाईट खेळूया. ही तुझी अक्कल. म्हणून तू 3 महिने झाले अजून काहीही शिकलेला नाहीस. एक राग तुला येत नाहीये. ती शेवंताची बघ शिष्या, ती कोणती प्रिया का काहीतरी, इंडिव्हिज्युअल कार्यक्रम घ्यायला लागली आता 3 महिन्यात. तू अजून इकडे दंगल वंगल काजव्यां बल्ब लावूया ह्याच्यातच आनंद मानतोयस. शिक जरा, शिक, कॉन्सन्ट्रेट कर. पंडितजी व्हायचंय की ना तुला? होय हो. फालतू गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. नाही. आज पंडितजींनी काय योजलेलं आहे? आज तुझ्यासमोर पंडितजी एक सूर लावणार आहेत आणि तो सूर ऐकून शेकडो लाखो काजवे असे येणार आहेत आणि समोर चमकणार आहेत. हे सगळं दृश्य तू तुझ्या डोळ्यात साठवायचं की नाही? होय. हा नीट बघ आता, कॉन्सन्ट्रेट कर. नाही अरे थांब ना जरा. नाही आले एवढ्यात कसे येतील? थांब ना जरा, गाऊ दे, ते ऐकू दे, मग ये. थांब जरा. नाही. अरे थांब ना. तुमलेली सुसू आहे का पटकन बाहेर यायला? थांब. काजवे आहेत ना ते, काही बिझी असतील, काही कपडे धुत असतील, काही झोपले असतील. काय बाई कोण कोण काय असं काहीतरी होईल ना त्यांच्या. त्यानंतर ते येतील. थोडा वेळ दे ना बाळा. आवाज कसला आहे? गुरुजी काही काजवे लाईट बंद करून चावतायत. डास आहेत ते, डास.
अरे डास आहेत, डास ते चिलटा डास आहेत ते. काजवे लाईट बंद करतील, वॉचमन आहे तो. सकाळ झाली सोसायटीचा लाईट बंद केलंय, संध्याकाळ झाली ओपन केलंय. लक्ष दे रे बाळा, लक्ष दे जरा. चमक 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 दीप की माला. 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 चमक 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 दीप की माला. 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 वा 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 वा. कळलं का? एका रात्रीत पंडित होता येत नाही, त्यासाठी तपस्या लागते. तपस्या आहे बाबा ही, काही दशकांची तपस्या आहे. तुला वाटेल आता तू तिथे उभा आहेस, इथे वाघ म्हणून पण बसलेला आहेस, मला माहिती आहे. चल काय ते काजव्याचं हे बघायला आलो होतो. वेगळा काही प्राणी अपेक्षितच नव्हता. म्हणजे मी दत्तो आणि काजवे तिघांचं स्किट होतो. ही ऑडिशन कधी झाली, कॉस्ट्युम कधी अरेंज केले, सरांनी टेक्निकल कधी केली ह्याची मला माहिती नाही. हे दत्तू, से हाय टू अंकल. हाय गुरुजी. गुरुजी सोडलं होतं पण परत पकडलं. गुरुजी मी जातो. गुरुजी मी जातो. नको जाऊस, इथे इथे जवळ जवळ जवळ. गुरुजी आहेस, गुरुजी आहे ना मी. थांब ना माझ्यासाठी. मला भीती वाटते गुरुजी. असं नको करू. जातो ना गुरुजी. थांब ना. नाही रे. बरोबर ठीक ठीक. काय म्हणताय बाकी? झालं झालं तसं काही. मराठी बोलला, मराठी बोलला. नाही हा मराठी बोलला नाही. येतो मी, मोलकरणीकडे जातो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो आणि येतो परत. काय बोलतोय रे? गुरुजी फ्रॉड बोलतोय तुम्हाला तो. अरे पण मी का फ्रॉड आहे रे? मी काय केलंय? तो बोलतोय आजीने चल रे भोपळा टुनुक टुनुक बोलून त्याच्या आजोबांना फसवलं होतं, त्याचाच राग आलाय त्याला. नाही रे बाबा, माझी आजी वेगळी, तुझी आजी गोष्टीतली आजी आहे. माझी आजी नाही, काही संबंध नाहीये. माझ्या आजोबांनी 3-3 4-4 आजांना असं डेटिंग केलंय, पण ती तुझी आजी नाही त्यातली. चल मी जातो. मला ऐकाय सोड रे. अरे सोड रे, याला सांग रे, याला सांग, याला सांग रे. तो बोलतोय. अरे काय बोलतोय सांग रे. तो बोलतोय तुम्हाला 2 मारले, मी पण तुला 2 मारणार.
अरे तुम्ही एक मारलं तरी माझं काय होईल तुम्हाला माहिती आहे का? काय आहे? हळू 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 स्वच्छ मराठी बोलणारा वाघ कुठून मिळाला रे मला एक कळत. अहो तुम्ही हळू जरी केलं तरी जबडा बाहेर येलो माझा. तुमचा हळू म्हणजे काय ते? अरे नाही हो नाही, हे मला नाही सहन होणार. ऐका ऐका मी जातो. ओके चल येतो. चल चल काय आता मी काय करू यार? मी जातो. काय काय बोलतोय? गायला सांगतोय तुम्हाला. अरे मी नाही गाऊ शकत. हा गाईल ना, हा गाईल ना, हा गाईल. हा माझा शिष्य हा गाईल. तुम्हाला गायला बोलतोय. काय गाऊ रे मी? काय गाऊ रे? गाणं काहीतरी गुरु. अरे कुठलं गाणं? क्या बघत चमकत दीपकी माझ्यावर वाघाचं गाणं गायला सांगतोय. जवळ जवळ तू मराठी बोलतोय रे. असा कुठला वाघ असतो? गातोय रे, गातोय. चल चल गातोय मी. वाघावर तर कुठलं गाणं आहे? गाणं काहीतरी. वाघर वाघाना छोक नाही काय करू यार? वाघावर तर गाडत नाही यार. मी काय करू? रागदारी गा. अरे यार रागदारी काय बोलतो? हा कोण आहे? पटेल ड्रेसवाला वगैरे कुठेतरी असणार रे. रागदारी रागदारी गातो. राग रे ग म पिवळे सा. गुरुजी पधनी सा. आता तीच परिस्थिती झाली आहे म्हणून पिवळे. काय गाव काय? भीमपलास का. कोण वाघ असतो रे? कोण वाघ असतो रे असा? वाघोबा ते छोटा भीमपलास की मोठा भीमपलास? कार्टून फिल्म आहे. छोटा भीम मोठा भीम. भीम पलास. ह्याला भीमपलास का. ह्याला आधी खा मग माल. मी स्वतःहून तुमच्या तोंडात जातो. भीमपलास गा शिकवा. मी तुम्हाला शिकवणार? हा. काय साली रेंज आहे? उंदीर ते वाघ ही रेंज आहे. पुंदी त्याच्या नशिबात आहे. लागले रे नका नका लागले रे. शिकवा. शिकत संगीत हे वेगळ्या प्रकारचं हे आहे. तुम्हाला नाही जमणार. ऐका माझं. शिकवा. शिकवता रे. शिकवता. ते नीट पाहिजे ना. नाही नुसतं गुरगुरण येते. नीट घे. नीट घे नीट घे. सूर कुठं चाललाय? गुरुजी 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 वाघ येतो. सूर कुठे चाललाय? सूर कुठे चाललाय? गुरुजी वाघ चाललाय. बोल बोल बोल. सूर कुठे चाललाय? गुरुजी गो 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 मगांपासून गाण्याशी भंकस नाही. वाघ असेल त्याच्या घरचा. गाण्याशी भंक. काय बोल बोल बोल. बोल. गुरुजी वाघ येतो. गुरुजी कोंबडा फोडीन मी तुझा. फार दगडान. गुरुजी वाघ. गुरुजी गाण्याची भंकस नाही. शिस्त म्हणजे शिस्त. गुरुजी तुम्ही वाघाला पळवलं. वाघ असेल त्याच्या गुहेतला. सूर नीट पाहिजेत. तुझा तुझा काय रे तुझं? मी काय रे तुझं सांग.
आता काय हे काय काटे कशाला वदनी कवळ घेत अरे 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 ऐका रे. वा 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 वा, अतिशय क्यूट वाघ आणि क्यूट परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा. अप्रतिम, बहारदार. आपण प्रत्येक वेळेला आपल्या नटांचं, लेखकांचं, दिग्दर्शकांचं, आपल्या सगळ्या बँडचं, सगळ्यांचं कौतुक करतो. आज शक्य असेल तर मला अशा एका माणसाला मंचावरती बोलवायचं आहे जो आपले लाईट्स ऑपरेट करतो. कारण त्यांनी इतका अप्रतिम तो काजव्यांचा इफेक्ट दिला मगाशी की क्या बात आहे. जोरदार टाळ्या आपले लाईट डिझायनर नरेश मोरे यांच्यासाठी. नमस्कार नमस्कार नरेशजी. नकळत का होईना पण बरेचदा तुमचं नाव घ्यायचं राहून जातं. आज मी प्रकर्षाने लक्षात ठेवून तुम्हाला इथे बोलवलं. जेव्हा जेव्हा तुम्ही असे काहीतरी गमतीशीर प्रकार करतात तेव्हा तेव्हा फार मजा येते. ते भरलं जातं स्किट अख्खं. आणि तुमच्याकरता आज विशेष टाळ्या. थँक्यू नरेश. फार अप्रतिम होता काजव्यांचा इफेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि त्याचबरोबर सेट आर्ट डिपार्टमेंटचं पण विशेष कौतुक अप्रतिम केलेलं आहे. आणि बाकी कंटेंट वाईज फॅन्टॅस्टिक. पशात तू लिहिलं होतंस आणि तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक मेजवानी असतेच. आज त्याच्यात दत्तूची साथ होती. मधलं जे गायलास समय ते पण इतकं गोड गायलास, क्या बात आहे. थँक्यू. गिव्ह अँड टेक पण अप्रतिम होता. आणि त्यांनी तुझा हात तोंडात धरल्यानंतर तू जे काही केलं होतंस अगं ग ग ग खतरनाक. आणि त्याच्यानंतर अजून एक ट्विस्ट म्हणजे वाघ जेव्हा रडायला लागला तेव्हा म्हणजे खलास, अप्रतिम. पशा, या मंचावरचा तू वाघ आहेस हे स्टेटमेंट मी सईने अनेकदा केलेलं आहे. पण नुकताच तुझा चित्रपट पाहिला आणि आता मोठ्या पडद्यावरती सुद्धा तू वाघासारखी दिमाखात एंट्री केली आहेस, त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. दत्तू मस्त, सम्या मस्त, फॅन्टॅस्टिक. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. हे कुठल्या लेवलचं कन्व्हिक्शन आहे हेच मला कळत नाही. म्हणजे ते डिसाईड करणारे पण मॅड आणि तुम्ही एक्झिक्यूट करणारे तर त्याच्याहून मॅड. आणि आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघ रडतोय. आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघाला संगीत शिकायचं आहे. आणि तू हाडाचा शिक्षक शोभलास. म्हणजे एखादा शिक्षक असाच असतो, तो कुठेही गेला तरी. दत्तू मस्त. आज काजव्याप्रमाणे तू चमकलास. मजा आली. सगळ्या डिपार्टमेंट्सचं अव्वल काम आणि खूपच एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आली. मंडळी, शंकराच्या आयुष्यात आली आहे करिअरची एक नवी संधी. पण यात शंकरा शितलीच्या प्रेमाचा निभाव लागतोय का, बघूया या पुढील प्रहसनातून. तर ऐका रस्सा ऐक. तुम्ही दोघे जे घरून पळून येता त्यानंतर हा कट लागणार आहे, तर तसं वागा. हा म्हणजे मी हिला पळवून घेऊन आल्यानंतरचा सीन आहे. तेच बोल. अरे मी आपला वर्किंगच्या मोड मध्ये. शितली तू तारतोंड्या, कसलं शूटिंग चालू आहे? तुझ्या आज जीव पिक्चर बनवत्यात. काय बोलतोस? कसलं शूटिंग चालू आहे? मला माहित नाही नेमकं काय आहे. कसलं शूटिंग काढलंय तुझ्या दुकानात? मग दुकानात नाही मामा शूटिंग. इथं गावात आलेत मुंबईची लोक शूटिंगला. हे आहे का नाही, जॅकेट घातलंय बघा, तो डिरेक्टर आहे. आणि ती दोघं हिरो हिरोईन. ती हिरो आहे का नाही, बोट दाबते बघा, तो हिरो आहे. चलो चलो, रेडी आहे ना सगळं? ओके रेडी आहे. चला चला टेक करूया. मंदार. हा सर. अरे फील क्लिअर कर ना यार इकडे. फील क्लिअर कर आधी. सगळ्यात आधी त्या हिरोईनचे डायलॉग पाठ करून घे. तिला पाठ होत नाही साधे डायलॉग यार. करतो. फील क्लिअर कर आधी. फील क्लिअर कर. जरा प्लीज तुम्ही शंकराचं दुकान आहे इथं करा शूट. मी कदम. आमचं हे दुकान. उत्तम नाही कदम. निघा या काका या. मी कदम. हॅलो कदम. अरे त्यांना सांग ना आजोबा. मामा इथं या. ए पोझिशन्सला घ्या ना. पोझिशन घ्या. काय चाललंय सर? ते मला ये विराज इथे ये. आपल्याला हँडल शॉट करायचं. हँडल आहे सगळं, कळलं ना? येस सर. थाट मांडू नकोस. नाही इकडनं. तू कोण आहे रे? तू मित्रा. तू तुझं नाव काय? शंकर्या. शंकर.
तुझं दुकान आहे? हा माझं दुकान आहे. क्या बात आहे. चल एक रोल कर. ये इथे उभा राहा. मी हा एक रोल कर. छोटा रोल आहे. काहीच नाही, काहीच करायचं नाही. हे बघ ते हिरो हिरोईन आहेत ते बघ. हिरो हिरोईन आहेत. त्यातली हिरोईन तुझ्याकडे येणार. म्हटलं गाडी खराब झाली आहे, हा गॅरेज कुठे आहे? तू म्हणायचं गॅरेज तिकडे. बस एवढंच. एकच वाक्य आहे. एकच वाक्य आहे मित्रा. हा बॉबी देओलला एका सिनेमात एकही वाक्य नाहीये, तरी त्यांनी तो सिनेमा केला. कोण बॉबी देओल? तुला एकच वाक्य पुरे. चल ये 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 ये. चलो रेडी 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 रेडी. टेक करते. चलो टेक करते. हा हा करेल करेल. शांत राहा फक्त. टेक हा चलो चलो टेक 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 टेक. चल शूटिंग काढ. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. आजच्या वेळेला गाडीने दगा दिलाय आपल्याला. आता बाबांनी पाठवलेली माणसं मागे आली ना, तो वाट लागणार रे आपली. शुभ बोल तू, शुभ बोल. ऐका ना, आमची गाडी बंद पडली आहे. इकडे गॅरेज कुठे आहे? गॅरेज होय ही इकडे कडाला गेला ना, डाव्या अंगाला आहे तिथं जुम्मन चाचाचं गॅरेज. एक नंबर मेकॅनिक आहे जुम्मन चाचा. गाडी बंद पडली असेल 0 मिनिटात दुरुस्त करून देतोय. गेलात का नाही फक्त सांगा शंकराने धाडलंय, लगेच तुम्हाला गाडी नीट करून देईल. थँक्यू थँक्यू थँक्यू. गॉट इट गॉट इट. एक्सीलेंट एक्सीलेंट. क्या बात है क्या बात है. या बसून घ्या बसून घ्या. ओके ओके ओके. अरे काय तुझं नाव रे? मी शंकर. शंकर. एक वाक्य दिलं होतं 4 वाक्य गेलीस तू. हा व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. असं करायचं नाहीस. हा सर तुमची विनोद बुद्धी. कसं आहे मित्रा, स्क्रीन टाइम खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुला का सांगतोय मी. राहू दे. चला शिफ्टिंग करा. हाय शिफ्टिंग शिफ्टिंग शिफ्टिंग. बाय ते आपली गाडी बिडी काढा सगळी. चेअर पण आउट करा. एक पटापट पटापट. काय काय नाही, गाय आहेत म्हशी आहेत, माझं शेत आहे. जा ना. कोण आहे यार हा माणूस? नाही जाऊ. मामा कसं केलंय? एक नंबर पिक्चर मध्ये येणार आहे मी. बरं केलं, एवढं पण काही चांगलं नाही केलंय. चल हाय. ए मस्त केलं सा तू. मस्त ऍक्टिंग केली एकदम मस्त. काय नाव काय म्हणालस तुझं? शंकर्या. शंकर. म्हणजे काय ऍक्टिंग वगैरे शिकलायस का? का गावामध्ये काय ऍक्टिंगचे क्लासेस वगैरे आहेत तुमचे? नाही. मग काय नाटकात काम करतोस? नाही इथं दुकानात वाचतोय मी. हा हिला विचारा की. ह्याचं दुकान आहे, भारी दुकान आहे आणि भारीच करतो माझा शंकर्या. हा मी ही आहे. तुझा शंकर्या? हा या दोघांचा हाय नो. काय 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 आहे? काय ह्यांचं काय यांचं काय आहे? यांचं काय ह्यांचं ते आहे ना, यांचं फ्रेंडशिप नाही होय. होय हे बचपन से फ्रेंड नाही होय. अच्छा फ्रेंडशिप. हा तो ते आहे. तेच म्हणलं मला कळलं नाही. ही आमचं कदम मामा आहेत बरं का. नमस्कार. कदम मामा. हो झाली मग अशी ओळख. नमस्कार मामा. चितवर कवटी फुटपर्यंत तुम्ही कदमच असणार आहे. मिनिटाला सगळ्याकडे जाऊन कदम आहे करू नका. कसं कळलं? पिशवीत काय आहे? काय नाही, तुझ्या मामीने मटण आणायला सांगितलंय मला. आणलं का? अयो काय झालं? मटण आणले. मटण आणायला पाठवले. ती मटण घेऊन विसरलंय. नाही मामीला आता काय सांगतो. करतो मामी मामा मटण नाही आणत आहे. मामा बोलतात. माय गॉड. मामीला घाबरतात मामा. कसलं पळवलंस तू त्यांना? आणि ते काय म्हणालास कवटी वगैरे? नाही सेन्स ऑफ ह्युमर. नाही आणि ऍक्टर साठी ना हे खूप इम्पॉर्टंट असतं रे. तू मग अशी मला सांगत होतास नाटकात काम करायचंस ना तू इथे? नाही तसलं काहीच नाही. दुकान आहे फक्त माझं. इथं असतोय दिवसभर. त्याचं दुकान आहे, शेती बी आहे. 30 एकर आणि बागायती आहे. ओ नाईस. स्वतःच दुकान आहे? हा माग घर पण आहे. अरे मग काय तुझं, चल मुंबईला. हा म्हणजे ऍक्टिंग टॅलेंट आहे. मग अशी काय डायलॉग बोललास तू आणि एका मागून एक असं इम्प्रोव्हाइज केलंस. तुला माहितीये का मुंबईमध्ये अशा नटांची खूप गरज आहे रे. तुझ्यात सॉलिड टॅलेंट आहे. तू चल. येणार का मुंबईला? मुंबईला मी अरे हे बघ म्हणजे आहे थोडासा रॉनेस आहे, कारण आधी कधी काम नाही केलंस ना, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नाहीये. पण मी तुला सांगते, तू एखादं ऍक्टिंग वर्कशॉप केलंस. ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं, पण मुंबईमध्ये ना माझी स्वतःची ऍक्टिंग अकॅडमी आहे, रस्सा ऍक्टिंग अकॅडमी.
हो खूप वेगवेगळे मोठे मोठे नट शिकून गेलेत माहितीये का तिकडे. प्रसाद ओकांचं नाव ऐकलं असेल. माहित आहे की? 1996 साली जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा ते आमच्याच अकॅडमी मध्ये आले होते. ऍक्टिंगचा बेस त्यांनी आमच्याकडेच केला माहितीये का, पण ते कोणाला सांगत नाही. आम्ही पण कोणाला सांगत नाही. असंच असतंय ते. प्राथमिक शाळेचं एवढं कोणाच्या ध्यानात नसतंय. सगळं एकाने कॉलेजला गेल्यावर आठवतंय ते सगळं सांगतात ते. एक्झॅक्टली. ही मुलगी हुशार आहे. ते टाळी बात. समीर चौगुलेंचं नाव ऐकलं असेल. ते हास्य जत्रावालं. आमच्या वीकेंड कोर्सेसला यायचं ते. अभिनयाचा त्यांनी आमच्याकडनंच केला माहितीये. ते सांगतात की विश्वास सोनींचं वगैरे नाव घेतात. ते ग्रेटच आहेत, पण सुरुवात आमच्याकडनं केली. सुरुवात तुमच्या. हो ते हुमरुका तुमरुका वगैरे ते सगळं आमच्याकडे इम्प्रूव्हाइज केलं होतं त्यांनी. ओंकार राऊतचं नाव ऐकलं तुम्ही. ही कोण आहे. आमच्या ऍक्टिंग अकॅडमी मध्ये हे टॅलेंट लागतं ना त्याच्यासाठी. पण शंकर्या बरोबर तुझ्यात आहे ते टॅलेंट. मी तुला सांगते की तू चल आमच्या अकॅडमी मध्ये आणि टेन्शन घेऊ नकोस रे. 3 monthsचा असा फुल टाइम कोर्स आहे. असा कर, असं पॉलिश्ड होशील ना. अमिताभ बच्चन शाहरुख खानच्या लाईन मध्ये जाशील डायरेक्ट. शाहरुख खान होईल. ऑफकोर्स. हे बघ ना लुक्स आहेत तुझ्याकडे, पर्सनॅलिटी, ऍक्टिंग टॅलेंट तर आहेच आहे. तू चल माझ्यासोबत. ओके. थोडीशी फीज आहे ऍक्च्युली, थोडीशी जास्त आहे. माझा नवरा ती अकॅडमी चालवतो. सो 4 लाख वगैरे फी आहे. पण आय नो तुझ्यासाठी जास्त असेल, पण तुझ्या टॅलेंटसाठी 50% डिस्काउंट. डायरेक्ट 2 लाख करू आपण. 2 लाख कमी करते. येस. हे बघ, हे माझं कार्ड आहे. मागे QR कोड आहे. तुला फक्त सीट आधी बुक करावं लागेल, कारण खूप लिमिटेड सीट्स असतात ना आमच्याकडे. सो ते QR कोड स्कॅन कर, 50,000 ट्रान्सफर कर, लगेच तुझं बुकिंग करून टाकू. मी फोनवर बोलते ना. रसिका मॅम. येस आले. सीन रेडी आहे. आले. लक्षात आहे ना तुझ्या. पटकन करा, कारण मी तेवढं सीटचं काही बघू शकत नाही. लगेच बुक होतात ना आमच्याकडे. सर ऍक्शन म्हणा, मी लगेचच येते सर. ते करून टाकू. मुंबईला कॉन्टॅक्ट मध्ये राहा. नंबर आहे तिकडे माझा. ये लगेच मुंबईला येणार आहे. मुंबईला हिरो होणार आहे. काय बच्चन होणार आहे. मी बच्चन होणार आणि तू माझी जया. रेखा. परवीन जया मी तुझी जया. ठरवू की आधी काय करायचंय ते. ठरलं. तू गौरी हो, मी शाहरुख. काय तुमचं. गौरीने पण शाहरुख साठी लय काही केलं. मी बी करीन तुझ्यासाठी. मुंबईला काय झालं. पैसे कुठं आणू. 50,000 द्यायचेत ना. दिले पण असते अकाउंटला होते, पण कालच किराणा भुसार भरलाय. पैसे नाही आता अकाउंटला. पण मग आता आईला सांगितलं तर ती देणार नाही. गल्ल्यात होती मगाशी बघितलं होती मी. 3,000 आहेत. 3,000 आहेत. बाकीचे ही अंगठी ठेव. 17,000ची आहे. मी गौरी आहे ना. मी शाहरुखचं करिअर घडवणार. पागल आहे सोय. अंगठी घाल. पप्पा आहेत घरी, थोबाड फोडतील शिकले तुझं. काय बी काय करती. अंगठी देणार आहे सोय. हिरो व्हायचंय माझ्या शंकर्याला. येडी झाली आहे सोय. हिरो व्हायचंय तुझ्या शंकर्याला म्हणती. मुंबईला गप्प बस. तुम्ही दोघांनी नाही ते मुंबईचं खूळ आहे ना, ते डोक्यातून काढून टाका. आधीच सांगून ठेवते मी. अजिबात जायचं नाही. हे तिकडची लोक फसवतात आणि लुट. माझा पम्या सांगत होता, पम्याला लुबाडलंय तिकडं लोकांनी. आणि शंकर्या पैसे देऊन ऍक्टिंग शिकता येत नाही, लक्षात ठेव. मुंबईमध्ये ना काय बी खरं नसतंय. काय खरं नसतंय. पम्याचं काही खरं नाही. गबस काय बी सांगतोय तो. टॅपा हाणतोय तो. माझा शंकर स्टार होणार आहे, मला माहित आहे. आणि साधा सुद्धा नाही, सुपरस्टार होणार आहे. आता जातो उद्याच्या उद्या मुंबईला. आणि 3 महिन्यानं झालो का नाही सुपरस्टार. असं येतो गाडी घेऊन डायरेक्ट गावात. अशी गर्दी. सगळी गर्दी अशी चिरतो आणि त्याच्यात तुला शोधतो. तुझा हात असा धरतो आणि तुला म्हणतो चल तुझ्या बापाकडे जाऊ. आणि तुझ्या बापाकडे घेऊन जातो म्हणतो पप्पा. पप्पा. बाबूजी मी काजल. पप्पा बाबूजी मला तुमच्या पुरीशी लग्न करायचं आहे. मग बघ तू कसा तुझा बाप नाही म्हणतो लग्न होणार. बघ आपलं मुंबईला जाणार. शंकर्या हे
सगळं ना इमॅजिन करून माझ्या अंगावर शहारा यायला लागलाय बघ. आणि माझ्या अंगावर काटा येतोय. अग गावठी शाहरुख, तुमचा दोघांचा डान्स बघून वाकार येतील. काय असं नाचताय शाहरुख म्हण. ऐका ना दोघा, ऐका तिकडं ना असं नाही फसवत्यात तिकडची लोक आणि शितले. मला ना हे भविष्य असं येणार विणार असं काही दिसत नाही. सगळं उलट दिसतंय बरं का मला. काय उलट दिसत? हे बघ, ह्यो जाईल, ह्यो तुतार तोंड्या तिकडे जाऊन स्टारवीर होईल, एकदम मोठा बिटो होईल, तिकडून परत गावात येईल. आपण समजू चल आजूबाजूला गर्दी बिर्दी जमा झाली म्हणणार आहे. ह्यो काय करेल माहितीये का तिकडून आल्यानंतर? ह्यो असा तुझ्याकडं येईल आणि तुला बघितलं करून निघून जाईल. मला माहितीये ना हे कसं आहे ते बेनं, एक नंबरचं बे. ऐक, आणि नंतर आहे ना गाडीतून आहे ना असं इवलुलुशा कपडे घातलेली टाच एवढी मोठी हिल घातलेली पोरगी बाहेर येईल आणि मग ह्यो तिच्याशी लग्न करेल. आई सकट हे सगळं सामान गुंडाळून मुंबईला जाईल. नाही मला माहित आहे तिकडं जाऊन लोक बदलतात. पम्या सांगत होता. नाही पम्याला एक्सपिरियन्स आहे. नाही असं काय करणार? मी असं कशाला करीन? माझं शितलीवर प्रेम आहे. माझं बी तुझ्यावर प्रेम आहे. मला गॅरंटी आहे का याची? ठीक आहे चल. ऐ ठीक आहे, ह्याची गॅरंटी देतीस? त्या पोरींची गॅरंटी देणार आहेस? देणार आहेस सोय? त्या पोरी आहे ना चेटू करता चेटू. आईचा पम्या सांगत होता. जयती मला माहितीये जळतीस तू. माझा संक्रेश स्टार होणार आहे ना, बच्चन होणार आहे. बघवत नाही तुला. जळती तुझ्यावर. सुपरस्टारची गर्लफ्रेंड आहेस ना तू. आणि तिचा पम्या गावभर नुसता वन 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 भटकत असतोय ना, म्हणून जळती तुझ्यावर. मी जळती? तू जळतीस? ह्यो सोडून गेला ना उद्या येशील रडत माझ्याकडं. मीच सांभाळणार आहे. ह्यो थुतार तोंड्यात जाईल पळून, मला माहित आहे. काय बी बोलतीस ग? मी कशाला पळू दे काहीतरी उगाच. मला माहित आहे माझा शंकर एकदम साधा आहे. नाही जाणार दुसऱ्याच्या वाट्याला. बरं नाही जाणार दुसरे आले तर याच्या वाटेत. म्हणजे इकडे थुतार तोंड्या इकडे. तू मला सांग, तू वन वन उन्हात असा फिरशील, समोर आईस्क्रीम दिसल, खाणार की नाही? अयो खाईल की तवा काय? मी बोलले होते की नाही, हे बघ शितले आईस्क्रीम म्हणजे तिकडच्या पोरी आहेत आणि वन वन फिरणार आहे ह्यो. असलं काहीतरी नाही माझ्या डोक्यात. उगाच काहीतरी अर्थाचा अनर्थ करू नकोस काय. किंवा आहेस का काय व्हायचं? हे बघ शितले, विस्तवाजवळ लोणी ठेवलं ना, लोणी वितळतय. इकडे उगाच काहीतरी. मी शितलीच आहे. माझा विश्वास ठेव. मी लोणी नाहीच आहे. पम्या बोलतोय माझा पम्या. मी लोणी नाही, मी पनीर आहे. मी नसतो वितळत. तू लोणी नाहीस माहित आहे मला. पण इस्तव डेंजर असतोय रे. त्याची गॅरंटी नाही देऊ शकत मी. ऐक ना शंकर्या, माझा तुझ्या विश्वास आहे पण तिकडच्या पोरींवर विश्वास नाही. नादाला लावलं तुला आणि तू भोळा आहेस रो. तुझा असेल लगत. जाईल कशाला जाईन? ऐक शितले, माझं 2 मिनिट आहे. जाऊ दे की मला. नाही मुंबईला नाही जायचं. चांगली संधी आल्या माझ्याकडे. तू नाही जायचं मुंबईला. तू विचार कर की आता 2 डायलॉग बोललोय तर ती हिरोईन मला म्हणली तुझ्यात बच्चन आहे आणि शाहरुख खान आहे. उद्या गेलो मुंबईला आणि 20 डायलॉग म्हणले, थिएटरात दंगाच नसता. लोक म्हणतील काढा सर टोडवा किरकिर कराय. उंदराच्या लेंडी एवढा डायलॉग बोललायस तू. त्यावर ना त्या हिरोईनला कळलंय बरं का, ह्यो स्टार होणार उडवा शर्ट असं करतोय सोय. तिला कळणारच आहे, ती स्वतः स्टार आहे. शंकर तू नाही जायचं. ऐक माझं, तू मुंबईला नाही जायचं. अगं आता मला अंगठी काढून देत होतीस. नाही मुंबईला जायचं नाही. मी जाणार आहे. तुला जायचं असेल मी जाणार आहे. जायचंय का नाही? हा आत्ता लगीन कर माझ्याशी. आता कसं करू? आता माझ्याशी लगीन कर आणि मुंबईला गेल्यावर तिथं मुलाखत द्यायची का माझं लगीन झालं, मी शादीशुदा आहे. हा चांगली आयडिया. आणि तिकडच्या पोरीसने सांगायचं मला राखी बांध. त्यासनी ताई म्हणायला लावायचं आणि मग सीन करायचा. चांगली आयडिया आहे. ही कसली आयडिया आहे? म्हणजे माझ्या बायकोचा रोल करणारी बी मला राखी बांधायला लावली, तिला ताई म्हणायचं, मग बायको म्हणायचं. मग सीन करायचा. बोलते ते बघ. ती करीन मी, त्याचं काही टेन्शन नाही. पण आपण कसं लग्न करायचं? म्हणजे आईला कोण सांगल? तुझ्या बापाला कोण सांगल? सांगू की आता ही वेळ आली तर सांगू की? नाही मला नाही जमायचं. पेदरट दाखवले सरड्यानी रंग. हे बघ, जोपर्यंत सरडा आपल्या कुंपणात असतोय ना चांगला असतोय, दुसऱ्यांच्या कुंपणात गेल्यावर रंग बदलतोय. माझ्याच घरावर जात्या, माझ्याच घरावर शिकत्या. तू सरडायस ते रंग बदलतोयस ते. आणि तू ही आहेस ती आहेस तू काहीतरी, मला नाही माहित काय आहेस तू. पण मग आहेस तो खजव्या माकड आहेस. मग हे तू पाल आहेस, पाल काळी पाल. तू चुचुंदरी आहेस. बस ऐक भाई ऐक ना, तुझ्याकडे हे रशी आहे का? रशी
रशी आहे रशी दे दे पटकन दे पटकन दे रस्सीने पटकन बांधून टाक. लवकर दे रस्सी कशाला पाहिजे पाहिजे यार आता मला पाहिजे रे तू दे ना यार थांबा बरं का दे, इतर दे. हा, दे दे 25 रुपये आता जाताना देतो ऐका 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 हा, बोल, बोल, एक बोल. एक मला मदत कराल का पटकन, ते पटकन असं- ती ही आहे का नाही तुमची हिरोईन आहे का नाही हा, पिक्चरची हा, हा. ते तुमचं आणि त्यांचं चांगलं हे असेल ना हा, बोलणं चांगलं, चाललं हा, हा. ती जरा त्यांना माझ्याकडनं काहीतरी हे करायला सांगा की म्हणजे माझं ना 20,000 रुपये जमते 50,000 नाही होत आहे त्यांना म्हणावं की जरा कमी करा पैसे कशासाठी 50,000 ऍडमिशन घ्यायचंय त्यांची ऍक्टिंग अकॅडमीत आणि काय होणार आहे मी हिरो होणार आहे स्टार होणार आहे अरे ती 100 कॉल केल्यावर तिला कुठे 2 दिवसाचे रोल मिळतात तू कसा स्टार होणार ती पण म्हणले की त्या मला म्हणल्या हे दुकान तुझं आहे ना हा हे माझं दुकान आहे चांगलं चालतंय ना हा मस्त भाई याच्याकडे लक्ष दे ना नको त्या धंद्यात फसू हा ऐक ऐक माझं तिच्या नादी नको लागू ती काय करते माहिती आहे काय गावात येते गावच्या लोकांना अशी गुंडाळते आणि तिच्या नवऱ्याचं काय ते ॲक्टिंग अकॅडमी आहे ना तिकडे पाठवते मग ते लागतात धंद्याला हां तू नको अरे तिला ॲक्टिंग शिकायची अजून गरज आहे डिरेक्टर दिसला की गुलू गुलू करते मग तिचा रोल वाढतो तिचा नवऱ्याच्या कामाचा नाही तो म्हणजे म्हणजे अरे त्याला मॉबमध्ये पण आम्ही वापरत नाही रे बाबा हा मग आणि ऐक मुंबईला येऊन काय उपयोग नाही रे अरे मुंबईच्या मोठमोठ्या नटी आहेत ना आता गावात येत आहेत शेती करायला तू काय करणार तिकडे येऊन शेती हा ऐक तुला जर शिकायची एवढी हौस आहेत ना तर चांगल्या चांगल्या संस्था आहेत तिकडे जा ना नको त्यापेक्षा तू जाऊच नकोस चल मी जातो तिकडे 25 रुपये माझा अर्ध्या हाताने देतो यार काय रे संग्र्या आलाय मोठा बच्चन व्हायला साधं काम आहे वय बच्चन आणि शाहरुख होतं काय बोलतोयस नको की हसू जा 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 मुंबईला जा जा हिरो बनायला जा नको की हसू जा 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 हिरो बनायला जा काडी वाजते नको की डिवचू गाडी वसते म्हण याडा आहेस का इथं मुंबईला जाऊन हिरो बनण्यापेक्षा इथं गावात राहून माझा हिरो बनून मिरव की याडमट डोक्याचा मी आहे की तुझी जया आणि मी तुझा बच्चन मी तुझी गॅट मी तुझा विकी मी तुझ्या ऐश्वर्या मी तुझा अभिषेक बाबो यांचं कास्टिंग ऐकून हागवण लागते वा 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 आम्हाला हसवता हसवता अतिशय महत्त्वपूर्ण विषय हाताळला तुम्ही प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद मस्त झाला परफॉर्मन्स प्रसादा करेक्ट बोललीस प्राजक्ता फार महत्त्वाचा विषय मांडला या सिरीजमधून आज आणि या म्हणजे आत्ताचा तुमचा परफॉर्मन्स तुमचं दिसणं तुमचा गिव्ह अँड टेक याहीपेक्षा आत्ता या क्षणी माझ्या नजरेसमोर फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे विराजची दाढी विराज प्लीज स्टेजवर येशील का विराज प्लीज ये विराज तू छान दिसतोयस वा 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 कमाल विराज कमाल फार इंटरेस्टिंग गेटअप आहे थँक्यू पण तो आता या आत्ताच्या या परफॉर्मन्समध्ये थोडासा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं हा कुठेतरी गेटअप नक्की वापर हा फार इंटरेस्टिंग गेटअप आहे ज्या पद्धतीने तुला वेगवेगळे कलर्स दाढीत वापरलेत त्या मण्यांसारखे वरच्या ते फार इंटरेस्टिंग आहे आणि एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं गेलं या परफॉर्मन्समधून आत्ताच्या की पैसे देऊन ॲक्टिंग शिकता येत नाही अगदी बरोबर आहे त्यामुळे मी जरी रस्साच्या अकॅडमीत शिकलो असलो तरी मी पैसे दिले नाहीत लक्षात ठेवा बाकी परफॉर्मन्स रंजक होता छान मजा आली सई मॅड परफॉर्मन्स होता आणि मला असं वाटतं की जगात भुरळ घालणारी लोक खूप असतात शितलीसारखी माणसं पाहिजेत आपल्याला जमिनीवर ठेवणारी आणि ती माणसं कमवणंच म्हणजे आयुष्य आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते खूप छान मांडलं तुमच्या प्रहसनातून मजा आली तुम्ही तिघे नेहमीप्रमाणे खूप सुंदर मला नेहमीच हे स्किट बघायला आणि तुमची लव्ह स्टोरी बघायला खूपच आवडते मजा आली वा वा वा